नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, दोन प्रकारचे टॅक्स असतात, जसे की डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी अपडेट बघणार आहोत ती अपडेट आहे इनडायरेक्ट टॅक्सवर, म्हणजे GSTवर. तर मित्रांनो, अशी अपडेट येत आहे की GST काउन्सिलच्या अपकमिंग मीटिंगमध्ये काही डेली यूज गुड्सवरचे टॅक्स कमी केल्या जाईल. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण तेच बघणार आहोत. आणि मित्रांनो, अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. GST रिवॅम्प मे स्लॅश डेली यूज गुड्स टॅक्स फ्रॉम 12% टू 5%. मेजर रिलीफ लाईकली धिस मंथ. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया आणि हे पण बघूया की या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काउन्सिलच्या अपकमिंग मीटिंगमध्ये महत्त्वाच्या सुधारणांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 12% टॅक्स स्लॅब कमी करणे आणि सर्व्हिस इंटरमेडियरीजच्या टॅक्स ट्रीटमेंट स्पष्ट करणे यावर चर्चा होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इंडस्ट्रीला हजारो कोटी रुपयांचा मोठा रिलीफ मिळू शकेल, असे सोर्सेसच्या थ्रू अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, मी परत क्लिअर करून देत आहे की ही अपडेट सोर्सेसच्या थ्रू आली आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट 12% GST स्लॅब टप्प्याटप्प्याने काढून टाकण्याचा विचार करत असल्याचे रिपोर्टच्या थ्रू अपडेट येत आहे. प्रपोज रिस्ट्रक्चरिंगच्या अंतर्गत टूथपेस्ट, अम्ब्रेलाज, सिविंग मशीन आणि किचन युटेन्सिल्स यांसारख्या करंटली 12% टॅक्स आकारल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंना 5% टॅक्स स्लॅबमध्ये इन्क्लूड केल्या जाईल. या रॅशनलायझेशन एफर्टचा उद्देश टॅक्स स्ट्रक्चर सिम्प्लिफाय करणे आणि कन्झ्युमर्सवरील बर्डन कमी करणे आहे. आणि मित्रांनो, सेंटर आणि स्टेट्सच्या रिप्रेझेंटेटिव्हजना एकत्र आणणारी GST काउन्सिल नेक्स्ट मीटिंगमध्ये या प्रपोजल्सवर फॉर्मली डिस्कस करेल अशी अपेक्षा आहे. जरी ही मीटिंग ओरिजिनली जूनमध्ये स्केड्यूल होती, परंतु काउन्सिल व्हेन्यूवरून काउन्सिल मेंबर्समध्ये मतभेदांमुळे विलंब झाला आहे. आता हे सेशन जुलै 2025 होण्याची शक्यता आहे, जे डिसेंबर 2024 मध्ये जैसलमेर येथे काउन्सिलने शेवटचे बोलावले होते. त्यानंतर 6 महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की काही वस्तू GSTच्या 12%च्या स्लॅबमधून 5%च्या स्लॅबमध्ये जाणार आहे. आणि मित्रांनो, चला आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कोलगेट पाल्मोलिव्ह इंडिया लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 51%, FISची होल्डिंग आहे 22.23%, DISची होल्डिंग आहे 7.84% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 18.65%. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली डिक्रीज झाली आहे. 1490 कोटी रुपयांनी 1483
कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाली आहे. 1462 कोटी रुपयांनी 1463 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. 380 कोटी रुपयांनी 355 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. 323 कोटी रुपयांनी 355 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण एंटायर फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 5226 कोटी रुपयांची. फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीची सेल्स होती 5680 कोटी रुपयाची. आणि या कंपनीची फायनान्शियल इयर 2025 मध्ये सेल्स आहे 6040 कोटी रुपयांची. तसेच मित्रांनो जर आपण नेट प्रॉफिट बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 1047 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 1324 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 1437 कोटी रुपये. अपडेटमुळे आपण डाबर इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.28%, FISची होल्डिंग आहे 12.68%, DISची होल्डिंग आहे 15.62% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.36%. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली इन्क्रीज झाली आहे 2815 कोटी रुपयांनी 2830 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे 3355 कोटी रुपयांनी 2830 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 341 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 313 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 516 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 313 कोटी रुपये. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा एंटायर फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स एंटायर फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 11,530 कोटी रुपये. एंटायर फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीची सेल्स होती 12,404 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 12,563 कोटी रुपये. तसेच मित्रांनो या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 1701 कोटी रुपये. एंटायर फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 1811 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे 1740 कोटी रुपये. आणि मित्रांनो या अपडेटमुळे आपण स्टो क्राफ्ट लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.84%, FISची होल्डिंग आहे 1.21%, DISची होल्डिंग आहे 7.03% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 35.95%. आणि मित्रांनो जर आपण या कंपनीचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघितला तर या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 325 कोटी रुपयांनी घसरून आली आहे 312 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील डिक्रीज झाली आहे 404 कोटी रुपयांनी 312 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 2.66 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 1.45 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12.14 कोटी रुपयांनी घसरून
आला आहे 1.45 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण एंटायर फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 1281 कोटी रुपये. एंटायर फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीची सेल्स होती 1361 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे 1450 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 36 कोटी. एंटायर फायनान्शियल इयर 2024 मध्ये या कंपनीचा नेट प्रॉफिट होता 34 कोटी. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट एंटायर फायनान्शियल इयर 2025 मध्ये आहे 39 कोटी रुपये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण GSTवर आलेल्या एका रिपोर्टच्या थ्रू आलेल्या एका जबरदस्त अपडेटला बघितले आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.